मग माझ्या कार्यक्रमाचा जोर मी वाढवला आणि टांगा पलटी घोडे फरार, सरकार पलटवून टाकलं आणि तुमच्या मनातलं सरकार आणलं. मला सांगा 2.5 वर्षात तुम्ही काम काय केलं आणि आम्ही काय काम केलं ते सांगतो. होऊन जाऊ द्या, दूध का दूध, पाणी का पाणी. आम्ही लोक कल्याणकारी विकास केला, सगळे अटल सेतू केला, समृद्धी केला, हे कोस्टल केला, सगळं सगळं चालू केलं आणि या कल्याणकारी योजना सुरू केल्या. लाडकी बहीण योजना चालू केली. लाडक्या बहिणीला पण विरोध केलाच ना. आता म्हणतात लाडकी बहीण योजना तुम्ही चालू केली, पैसे कुठून आणले? आता तुम्ही जे केलंय 3,000 रुपये देणार, तुम्ही काय आवाळातून पाऊस पडणार? हा, अरे आम्ही तर पूर्ण व्यवस्था केली आहे. तो माझ्या लाडक्या बहिणींना 5 हप्ते आम्ही भरलेत. 5 हप्ते ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा हप्ता भरला. याचं कारण ही काळी मांजरं आडवी आली असती, आचारसंहितेमध्ये बंद करा म्हणून आम्ही नोव्हेंबरचा पण हप्ता दिला. आता माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, तुम्हाला 20 तारखेला मतदान झाल्यावर या डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात पडल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही देणारे आहोत. आणि या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं, आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही 1,500 ठेवणार नाही. आम्ही ताकद वाढवा, तुम्ही आशीर्वाद द्याल तर हे पैसे वाढत जातील. आम्ही वचननामा केला. या वचननाम्यामध्ये पहिल्या क्रमांकाला लाडक्या बहीण योजनेला 1,500 वरून 2,100 रुपये आम्ही केले. आणि लाडकी बहिणींना सुरक्षित बहीण द्या म्हणाले. लाडक्या बहिणींना सुरक्षित बहीण देण्यासाठी आम्ही महिला पोलीस दलामध्ये 25,000 महिला पोलिसांची भरती करतोय. अरे तुम्ही तर सांगितलं बदलापूरचा कांड झाला, एका चिमुरडीवर बलात्कार झाला, तेव्हा म्हणाले तुम्ही त्या आरोपीला पकडा, रेल्वे बंद केली, आम्ही त्याला फाशी देतो. त्याच्या बायकोने कंप्लेंट केली, हा माणूस हैवान आहे, हा माणूस नाही, हा हैवान आहे आणि याला फाशी झाली पाहिजे असे स्वतः त्याच्या बायकोनी सांगितलं. हा नराधम आहे, याला माफ करण्याच्या लायकीचा नाही. आणि जेव्हा त्याला पकडून पोलीस घेऊन चालले, पोलिसांच्या पिस्तूलमधून बंदूकची गोळी त्यांनी मारली. आणि पोलीस काय बघत बसतील? पोलिसांनी त्यांचं काम केलं, कार्यक्रम करून टाकला त्यांचा. आणि मग म्हणाले पोलिसांना असं कसं केलं? अरे जर त्याला सोडला असता तर म्हणाले असते बंदुका काय शोसाठी ठेवल्यात, इकडून पण वाजव तिकडून पण वाजव. पण बदलापूरचं काम बरोबर झालं की नाही ते मला सांगा. आणि पोलिसांवर गोळीबार करणाऱ्याला अशीच सबक शिकवण्याची गरज आहे. पोलीस हा कायदा सुव्यवस्था राखणार आहे. आणि म्हणून आमच्या राज्यामध्ये मुली बाळींवर कोणी वाकड्या नजरेने पाहिल, अन्याय अत्याचार करेल, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही 25,000 पोलीस महिला भरती करतोय. शेतकऱ्यांना कर्जमाफ 12,000 ते 15,000. प्रत्येकाला या राज्यात कोणी उपाशी झोपणार नाही. प्रत्येकाला भुकेलेलं अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपडा, मकान देणार हे सरकार आपलं लोकांचं आहे, गोरगरिबांचं आहे. वृद्ध माणसांना, ज्येष्ठांना पेन्शन 1,500ची 2,100 रुपये आपण करणार. आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद. वयश्री योजना केली आहे, 3,000 रुपये डीबीटी करायची. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर करणार. 25 लाख रोजगार निर्मिती बोंबलतात. काय केलं काय केलं? अरे काय नाही केलं ते विचारा. आज सुशिक्षित बेरोजगारांना जे डिप्लोमा डिग्री आणि 12वी आहेत त्यांना 6,000, 8,000, 10,000 प्रशिक्षण भत्ता कधी मिळाला होता? कधी राज्याने बघितलं होतं? कधी सुशिक्षित बेरोजगारांनी पाहिलं होतं? त्यांना दिले. आता ते 10,000 रुपये आम्ही करणार. वर्षाला 10 लाख लोकांचं टार्गेट ठेवलं. अंगणवाडी आशा सेविकांना 15,000. आणि तुमच्या वीज बिलात तुम्हाला येणारं वीज बिल याच्यामध्ये 30% सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार, हे तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या महाराष्ट्राला यांच्या ज्या काही 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे 10 वर्ष मागे ढकलण्याचा प्रयत्न यांनी केला, 3ऱ्या नंबरला महाराष्ट्र केला होता. आपण 1ल्या नंबरवर आणला. मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, त्यांच्या काळातल्या सगळ्या योजना यांनी बंद केल्या होत्या. आपलं सरकार आलं, मुख्यमंत्री मी झाल्यानंतर आम्ही पुन्हा ते चालू केलं. आज राज्य पुढे चाललंय, उद्योग येत आहेत. आज 52% एकूण परदेशी गुंतवणुकीच्या 52% एकट्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आली आहे. एकट्या महाराष्ट्रात. खोटं बोला पण रेटून बोला. तुमच्या काळात किती उद्योग आले दाखवा, आणि आमच्या काळात किती आले, किती एक्झिक्यूट झाले ते आम्ही सांगतो. आज मला सांगा,
केंद्र सरकार राज्य सरकार हे डबल इंजिनचं सरकार आहे. आज मनमोहन सिंग सरकारमध्ये या राज्याला फक्त 10 वर्षामध्ये 2 लाख कोटी मिळाले आणि आपल्या आता मोदीजींच्या काळात 10 वर्षात 10 लाख कोटी मिळाले. 10 लाख, दुप्पट तिप्पट नाही, 5 पट. आणि म्हणून आम्ही दिल्लीला जातो या राज्याला मदत मिळवून घेण्यासाठी, विकासाला निधी आणण्यासाठी. तुमच्यासारखं दिल्लीमध्ये मला करा, मला मुख्यमंत्री करा, माझा चेहरा फिरवा. अरे तुमचा चेहरा तुमच्या आघाडीच्या लोकांना चालत नाही तर महाराष्ट्राच्या लोकांना कसा चालेल? आणि म्हणून मी सर्वसामान्यातला मुख्यमंत्री आहे. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आणि म्हणून मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन समजतो. आणि म्हणून हे राज्यातलं जे कॉमन मॅन सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यामध्ये मला जायला कुठलाही प्रोटोकॉल अडवा येत नाही. आणि म्हणून रोज उठले सुटले शिव्या शाप, नाले सफाई करायला बघायला गेलो, डीप क्लीन ड्राईव्ह करायला गेलो, मुंबईचं प्रदूषण कमी करण्यासाठी आपण हातात घेतला प्रकल्प. हे काय मुख्यमंत्र्याचं काम असतं का म्हणतात? मग मुख्यमंत्र्याचं काय घरात बसायचं काम असतं? फक्त फेसबुकवरून सांगायचं कोमट पाणी प्या, एवढंच असतं. फेस टू फेस काम करायचं असतं, लोकांमध्ये जायचं असतं, लोकांचं ऐकायचं असतं, लोकांना न्याय द्यायचा असतो. सरकार ऐकणारं पाहिजे, संवाद साधणारं पाहिजे. बैर सरकार नको, मेरी आवाज सुनवालं सरकार नको, लोकांचा आवाज ऐकणारं सरकार पाहिजे. आणि म्हणून वर्षा निवासस्थान सगळ्यांसाठी खुलं केलं. आज कोणी वर्षावर येऊ शकतो. वर्षा कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही, ती प्रॉपर्टी या जनतेची आहे, या सर्वसामान्य लोकांची आहे. आणि म्हणून हा बदल झालेला त्यांच्या पोटात दुखतोय. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी जे भ्रष्टाचार मुक्त विक्रोळी करायचं असेल, दादागिरी मुक्त विक्रोळी करायचं असेल आणि गुंडागर्दी मुक्त विक्रोळी करायचं असेल तर तुम्हाला आताच संधी आहे. हे आपली लाडकी बहीण तुम्हाला उमेदवार दिलेली आहे. हे लाडकी बहीण कुणाला घाबरत नाही. त्याने खूप दबाव आणला. लाडकी बहीण बोलली माझ्या नादाला लागू नका. आणि हा भाऊ माझ्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सगळं करता येतं. पण आम्ही आरोपाला तुम्ही काय काय बोललाय, कुठं कुठं मिटिंगा झाल्या, सगळं मला माहित आहे ना. काय बोलले, कोणाच्या बद्दल, कुठे मिटिंग झाली, त्या मिटिंगसाठी कोण होतं, सगळं मला माहित आहे. सगळं तुम्हालाही माहित आहे. योग्य वेळी मी ते सगळं सांगणार आहे. तुम्ही आज कुणाची चाकरी कुणाची भाकरी काय चाललंय मला माहित आहे. आणि म्हणून हे सगळे भोंगे बंद करायचे असतील म्हणजे कुठला सकाळचा भोंगा, 9 वाजताचा भोंगा, 9 वाजताचा भोंगा जो आहे, आरोप, सगळे मीडियावाले पहिले त्या भोंग्याकडे जातात आणि भोंगा सुरू होतो आणि खोटे नाटे आरोप त्या ठिकाणी करतात. आणि मी आरोपाला आरोपाने नाही, मी माझ्या कामातून उत्तर देतो. कामातून उत्तर देत आणि काम बोलतंय म्हणून आज महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलंय पुन्हा एकदा महायुतीचं राज्य या राज्यामध्ये आणायचं, महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आणायचं हे ठरवलंय. आपली योजना जी आहे लाडकी बहीण योजना, हे या योजनेत किती महिलांनी फॉर्म भरले इकडे? 22,000. कोणाकोणाला पैसे मिळाले बघा. तुम्हाला एकच सांगतो, ही योजना ज्यांना पैसे नाही मिळाले त्यांना देखील वंचित ठेवणार नाही. हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे. आणि या योजनेमध्ये आपण काही फेरफार केलाय. तिथे मला मुस्लिम महिला दिसत आहेत, त्यांना आपको भी मिले पैसे, आपको जिनको नहीं मिले हैं उनको भी मिलेंगे. इसमें हिंदू मुस्लिम सिख ईसाई कोई भेदभाव नहीं है. हर योजना सबके लिए लागू की हुई है. लेकिन वो डराते हैं संविधान बदलेगा. मुझे अभी संविधान मला भेट दिलं. संविधान बदलणार, फेक नॅरेटिव्ह केलं लोकसभेला. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, मुस्लिम ख्रिश्चन दलित सगळ्यांना आदिवासींना घाबरवलं. पण तुम्ही सगळेजण विकास करणाऱ्या सुवर्णाताईच्या पाठीशी उभे राहा, हे मी तुम्हाला सांगायला आलोय. आणि जात पात धर्मापेक्षा विकास महत्वाचा आहे. तुमच्या एरियात चांगले रस्ते, हॉस्पिटल, दिवाबत्ती, गार्डन, तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण झालं पाहिजे हे तुम्ही बघा. आणि म्हणून माझं एक महिलांनी, माझ्या लाडक्या बहिणी काम करतील. माझं एक काम करणार तुम्ही, लाडके भाऊ पण काम करणार. तुम्ही एवढंच सांगा, जाऊन गेल्यावर आजूबाजूच्या लोकांना विरोधकांनी किती काही म्हटलं, कोणी माईका लाल आला,
तरी सुद्धा तुमच्या या भावाने सांगितलंय लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका कामगार, लाडकी मुलगी, उच्च शिक्षण घेणारी मुलगी, या कुठल्याही योजना कोणी आलं तरी बंद पडू देणार नाही. एवढा माझा निरोप तुम्ही द्या. आणि 20 तारखेला सरकार आणायचं असेल तर एक एक आमदार आपल्याला महत्वाचा आहे. आणि म्हणून सुवर्णताईंचा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचा विजय, सुवर्णताईंचा विजय म्हणजे लाडक्या भावांचा विजय, सुवर्णताईंचा विजय या मतदारसंघातल्या प्रत्येकाचा विजय. आणि हे मी सांगतो, सुवर्णताईंचा विजय म्हणजे महायुतीचा विजय, आणि सुवर्णताईंचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे कोण आला रे, कोण आला, अरे कोण आला.